हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण पुन्हा एकदा 2 किलोचा केक बघणार आहोत। हा जो केक आहे ना, तर हा स्क्वेअर शेपमध्ये बनवतोय। हा केक बनवण्यासाठी मी साधारणतः 4 कप प्रीमिक्स घेतलं, म्हणजे वजनी प्रमाणात म्हणाल तर जवळपास 800 ग्रॅम, म्हणजे 750 ते 800 ग्रॅम प्रीमिक्स। साधारणतः 10 बाय 10 इंचाचं टीन घेतलं स्क्वेअर शेपचं। त्यामध्ये बॅटर बनवून स्पंज बनवून घेतलेला आहे आणि नेहमीप्रमाणे स्पंजचे आपण 3 लेयर्स बनवणार आहोत। आता कस्टमरचं असं म्हणणं होतं की 2 किलोचा एकच पाहिजे, आम्हाला 2 टियर वगैरे नको आहे आणि यावरती एक छोटीशी कार वगैरे बनवून ठेवा। पण मला ते पॉसिबल झालं नाही आणि मी माझ्या पद्धतीनं त्यांना दिला। तसं त्यांचं काही म्हणणंच नव्हतं की तुमच्या पद्धतीनं बनवा, पण मुलगा जो आहे तो कार लवर आहे। आता मुलगा केवढा आहे हे मी तुम्हाला सांगते। हा पहिला आय थिंक पहिला की काय बड्डे आहे, तर मी त्यांना असं बोलले की पहिल्या बड्डेला मुलांना काही कळत नसतं, त्याच्यामुळे केक जास्त मॅटर नाही करत, मला चांगला वाटेल असा केक तुम्हाला देते। तर आता बघा, स्क्वेअर शेपचे केक बनवताना बरोबर कॉर्नर्स जे आहेत ते एकमेकांच्या वरतीच आले पाहिजेत, एकदम व्यवस्थित ठेवून घ्यायचे। आता पहिली लेयर अरेंज केली आहे आणि चॉकलेटचं सिरप मी फिलिंगला वापरले। तुमच्याकडे चॉकलेट सिरप नसेल तर तुम्ही इथे चॉकलेटचं गनाश यूज करू शकता। गनाशही नसेल तर किसलेलं चॉकलेट यूज करू शकता किंवा चोको चिप्स यूज करू शकता। काहीच नसेल तर स्ट्रॉबेरीचं क्रश यूज करू शकता आणि काहीच नसेल तर काहीच नाही वापरलं तरीसुद्धा चालेल, काही फारसा फरक पडणार नाही। केक टेस्टला छानच लागेल, कारण मी जे प्रीमिक्स वापरते ते गुडरिच कंपनीचं प्रीमिक्स वापरते। 180 रुपये kg प्रमाणे ते आहे आणि क्रीम जी आहे ती सनव्हिपची क्रीम मी इथे वापरते आणि चॉकलेटचं जे सिरप वापरले ते मालाजचं वापरले। आता मालाजची सुद्धा तुम्ही जर छोटी 200 ml ची बॉटल घेतली की त्यामध्ये खूप पातळ सिरप आहे, पण जेव्हा 5 किलोचं आपण घेतो ना, मी 5 किलोचं मोठं जार घेते किंवा टीन जार म्हणूयात, मोठी 5 लिटरची जार असते ती, तर त्यामध्ये एकदम थिक असं गनाश येतं। गनाश म्हणजे चॉकलेट सिरप येतं आणि बऱ्याचदा तुम्ही विचारता की ताई तू कोणत्या कंपनीचं वापरते, म्हणून मी सगळं मेन्शन केलं आहे। 2 किलोचा केक आहे। केक ठरवताना त्यांचा मला कॉल आला की केक पाहिजे, तर म्हटलं कोणत्या फ्लेवरचा काय, तर त्यांनी सांगितलं आम्हाला चॉकलेट फ्लेवरचाच पाहिजे। नेहमीचं कस्टमर आहे, म्हटलं ठीक आहे, मी देते बनवून माझ्या पद्धतीने, एकदम छान बनवते। आणि मोठा केक होता त्याच्यामुळे मी बेस जो आहे तो आदल्या दिवशीच बेक करून घेतला होता। बऱ्याचदा असं होतं की कडक बेस होतो, जरी बेक करताना कडक झाला ना, एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तो बेस ठेवायचा आणि नॉर्मल टेम्परेचरलाच ठेवायचा, फ्रीजमध्ये नाही ठेवायचा। जरी कडक झाला तरी सकाळपर्यंत तो सॉफ्ट होतो। शक्यतो प्रीबुक्ड ऑर्डर असेल तर स्पंज जे आहेत ते आधीच करून ठेवा किंवा पूर्ण क्रमकोटसुद्धा केलं तरी चालेल, म्हणजे छान केक सेट होतो। आता हा स्क्वेअर शेपचा केक सेट झालेला आहे आणि बेस म्हणाल तर मी 12 बाय 12चा बेस इथे यूज केलेला आहे आणि टीन जे आहे ते 10 बाय 10चं आपलं आहे। 2 किलोसाठी 10 बाय 10चं टीन यूज करू शकतो आपण आणि 1.5 किलोसाठी 8 बाय 8चं टीन येतं। तर बघा या पद्धतीने, आणि छान असं मी फिनिशिंग करणार आहे केकला। गोलपेक्षा स्क्वेअर शेपच्या केकला फिनिशिंग करायला थोडासा वेळ जातो। तर हां, त्यांची ऑर्डर कन्फर्म झाली, मग मी लगेच बेस लावून दिला, पण त्यांचा परत कॉल आला की ताई आम्हाला रसमलईसाठी विचारायचं होतं। तर मग मी म्हटलं आता नाही जमणार अगं, मी बेस लावलेला आहे आणि चक्क तिला फोटोसुद्धा काढून पाठवला। तर तीसुद्धा बोलली ठीक आहे, जाऊ द्या, आम्हाला रसमलईसाठी विचारायचं होतं। म्हटलं ठीक आहे। आणि हो, केक दिला कितीला, तर हा केक जो आहे तो मी 600 रुपये kg प्रमाणे सांगितला, पण मला तेवढे पैसे त्यांनी नाही दिलेत। किती दिलेत हे पुढे जाऊन सांगेलच। तर आता व्हिडिओ खरं तर तुमच्यापर्यंत डेली टाकावेत असं मलासुद्धा खूप वाटतं, पण कधीकधी माझ्या केकचा व्याप भरपूर असतो, त्याच्यामुळे मग माझं डेली टाकणं नाही होत। पण तरीसुद्धा मी तुमच्यासाठी खूप सारा प्रयत्न करते। अगदी पर्सनली कमेंट येतात। आपली एक ताई आहे नाशिकची,
योगिता ताई, तर त्यांची कमेंट म्हणजे पर्सनल मेसेज असतो की ताई तुझे व्हिडिओज बघितल्याशिवाय, तुमचे व्हिडिओ बघितल्याशिवाय मला करमत नाही, मी जुनेच व्हिडिओ बघते. तर थँक्यू सो मच ताई. तुमचा जर का मेसेज आला ना तर व्हिडिओ बनवायलासुद्धा मला एक वेगळा उत्साह येतो. आणि खूप साऱ्या ताई मला या केकच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत. कुठलंही आपलं रक्ताचं नातं नसताना आपण एकदम एकमेकांच्या जवळ आहोत असं मला वाटतं. तर असो, केक तर तुमच्यासाठी येतच राहतील वेगवेगळे, आणि तुम्हीही असंच प्रेम देत राहा जसं की आत्तापर्यंत दिले. तर आता केकची फिनिशिंग झाल्याच्या नंतर जे गणाश होतं ते गणाश मेल्ट करून मी केकवरती पोर केलेला आहे. आता आज थोडासा क्लॅरिटीचा इशू आहे. तर व्हिडिओ जो आहे थोडासा वेगळ्या मोबाईलमध्ये मी शूट केला आहे, त्याच्यामुळे सो सॉरी. आणि थोडं मध्ये ब्लरसुद्धा होतं. तर ते शूटच्या दरम्यान माझ्या नाही लक्षात आलं. नंतर एडिटिंगच्या वेळी मला ते लक्षात आलं, पण तेव्हा मी काहीच करू शकत नव्हते. जे गणाश आहे ते मी पोर करून घेतले एकदाच खूप सारं, कारण परत आपण गणाश त्यावरती पोर नाही करू शकत. तर आता मी सगळीकडून गणाश लावून घेतलं आणि छोटंसं मोदकचं नोझल घेतलेलं आहे आणि त्याने अशा पद्धतीची बॉर्डर केली आहे. आता ही बॉर्डर मला थोडीशी छोटी वाटली, मग पुन्हा एकदा मी त्याच्या शेजारी थोडी वेगळी बॉर्डर केली. मग तो लुकही छान दिसायला लागला. माहीत नाही का, पण हे अशा पद्धतीचं ब्लर होत होतं मध्ये. आता ह्याला तर मी काहीच करू शकत नव्हते. तर बघा, या पद्धतीने मी बॉर्डर तयार करून घेतली आहे. खालच्या साईडने सुद्धा केली आहे आणि मुलाचं नाव मी त्यावरती लिहिणार आहे. तर आता मला असं वाटलं की केक मोठा आहे आणि बॉर्डर छोटी वाटते, तर पुन्हा एकदा आतल्या साईडने मी या पद्धतीचे झिगझॅग टाईप बॉर्डर तयार करून घेतली सगळीकडून आणि एक चेरी ठेवून घेतली जेणेकरून आणखी छान दिसेल. तर हा 2 किलोचा केक जो आहे तो मी 1100 रुपयांना सेल केलेला आहे. तिचं असं म्हणणं होतं की यावरती एखादी कार वगैरे ठेवा, पण माझ्याकडे ती कारही नव्हती आणि कार बनवून ठेवणंही मला पॉसिबल नव्हतं, कारण खूप सारे केक होते. तर म्हटलं 1 वर्षाचा मुलगा आहे तर त्याला इतकं काय समजणार, तेव्हा मग मी तिला सांगितलं तसं. तर आता हॅपी बर्थडे, आय थिंक अवनीश नाव आहे, पुढे जाऊन तुम्ही बघा कारण मलाच लक्षात नाही आहे. तर आता हॅपी बर्थडे मी कॅपिटल लेटर्समध्ये लिहिलं. बऱ्याच तुमच्या कमेंट्स येतात की ताई तू नाव लिहिण्यासाठी काय वापरते, तर मी व्हाईट जेल वापरते, जे व्हॅनिला ग्लेज म्हणतात, किंवा व्हाईट जेलसुद्धा तुम्ही म्हणू शकता, आणि किंवा मग ब्लॅक जेल वापरते. ब्लॅक म्हणजे चॉकलेट जेल येतं, जसं की न्यूट्रल जेल येतं तसंच व्हाईट जेलसुद्धा असतं आणि तसंच चॉकलेट जेलसुद्धा असतं. आणि आता सध्या मी शॉपमुळे फ्लेवर्ड जेल वापरते, मग पायनॅपल, स्ट्रॉबेरी, बटरस्कॉच या पद्धतीचे. आणि हॅपी बर्थडे अवनीश आहे, पुढे जाऊन तुम्ही बघालच. तर छान असा केक मी त्यांना बनवून दिला साधारणतः 1100 रुपयात. खूप सारं थँक्यू. ज्या ताई अगदी माझ्या जवळ आहेत, जवळ नसूनसुद्धा जवळ आहेत, अगदी केकमुळे आपण खूप एकमेकांच्या जवळ आलेलो आहोत. तर थँक्यू सो मच. हां, अवनीशच नाव आहे, आठवलं मला नंतर. तर बघा, नावसुद्धा टाकलेलं आहे. 1100 रुपयांना हा केक मी सेल केलेला आहे आणि केक तुम्हाला आवडेल. होप यू गाईज केक तुम्हाला आवडेल, आणि जर का आवडला तर चॅनलला एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, रोज व्हिडिओ येत नाही आहे, त्याच्यामागेही काही कारणं आहे. कारणं म्हणजे काहीच नाही आहे. आपल्याला शॉपचे केक जर का जास्त असले तर मग एडिटिंगला मला वेळ होत नाही. तर असो, व्हिडिओ कसा झाला आहे हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर पुन्हा एकदा एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.